नमस्कार मित्रांनो पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे। जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा तुमच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे। म्हणजेच एकंदरीत ज्यांना सोने खरेदी करायचे आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर त्यांच्यासाठी ही दुःखाची बातमी आलेली आहे, कारण थेट 25,000 रुपयाप्रमाणे तोळा सुद्धा मिळणार आहे। परंतु सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयांवरती काय येणार आहे त्याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। त्या 5 कारणांमुळे पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही सोने कधी खरेदी करायचे आहे, सोबतच तुमच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर ते सोने तुम्ही मोडायचे आहे किंवा तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे। थेट केंद्र सरकारकडून बातमी सुद्धा आलेली आहे। काही मिनिटांपूर्वी सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि अनुभवी सोनारांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही याच तारखेला सोने सुद्धा खरेदी करायचे आहे, जेणेकरून तुमचे पैसे वाचून जातील आणि त्याच पैशांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोने सुद्धा होणार आहे। परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून सोने असेल तर त्यांच्या मनामध्ये 100% चिंता लागलेली असेल की आम्ही सोने मोडायचे आहे किंवा आम्ही सोने विकायचे आहे का। तर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्ही सोने राखून ठेवायचे आहे की विकायचे आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अखेर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागणार आहेत। फक्त पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 25,000 रुपयांवरती येणार आहेत। बघा, ज्यांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांनी अजून 4 दिवस वाट सुद्धा बघायची आहे। बघा, भरपूर दिवसांची ज्या ग्राहकांना सोने खरेदी करण्याची इच्छा होती तर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यांना पुढील 4 दिवसांपासून सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही 4 दिवस वाट सुद्धा बघायची आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचा भाव थेट एवढा कशामुळे घसरणार आहेत। बघा, सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहेत त्याची 5 कारणे आलेली आहे। फक्त या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे असेल त्यांनी अजून 4 दिवस वाट सुद्धा पाहायची आहे, त्यानंतरच सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। अन्यथा जर तुम्ही आज सोने खरेदी केलं तर 100% तुमचा तोटाच होणार आहे। त्यामुळे सोने खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ सर्वात अगोदर बघायचा आहे, त्यानंतरच तुम्ही सोने सुद्धा खरेदी करायचे आहे, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही, तुम्हाला पश्चाताप सुद्धा होणार नाही। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचा भाव कशामुळे थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे, तर तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा, व्हिडिओ पाहता भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचा भाव सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे, परंतु थेट 25,000 रुपयांवरती कशामुळे सोन्याचा भाव येणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 6 दिवसांमध्ये सोन्याचा भाव 91,000 रुपयांवरती आलेला होता। आज सोन्याचा भाव 1,05,000 रुपयांवरती गेलेला आहे, म्हणजेच 15,000 रुपयांनी सोन्याचे भाव वाढलेले आहेत। परंतु थेट ते भाव 25,000 रुपयांवरती येणार आहे। तुम्हाला सुद्धा ती 5 कारणे सांगणार आहेत। या 5 कारणांमुळेच सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे, म्हणजेच तुम्हाला ही माहिती पुराव्यासही सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही आणि थेट सोने खरेदी केलं तर तुमचा तोटा 100% होणार आहे। बघा मित्रांनो, मागील 5 दिवसांमध्ये ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला
सुद्धा मार्केटमध्ये भरपूर सोनं झालेलं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ओडिशा राज्य सर्वात मोठं राज्य आहे, तर या राज्यामध्ये अगोदर 5 सोन्यांच्या खाणी सापडलेल्या होत्या, परंतु आजपर्यंत सरासरी 10 ते 12 सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत। म्हणजे सोन्याचा भाव उतरण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत। तर या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं जुनं सोनं आहे, परंतु ते सोनं 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं आहे। म्हणजे याच्यामध्ये कोणताही धातू वापरलेला नाही, थेट 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं सापडलेलं आहे। त्यामुळे सोन्याचा भाव उतरण्याचं हे झालं पहिलं कारण। सोबतच सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, कारण मागील 5 दिवसांमध्ये भरपूर ग्राहकांनी आपलं सोनं सुद्धा विकलेलं आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 10 दिवसांमध्ये हा विषय सुद्धा झालेला आहे। म्हणजे सोन्याची घसरण 3000 रुपयांनी झालेली होती। त्यानंतर ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर म्हणजे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लावून आपलं स्वतःचं सोनं विकलेलं आहे, सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजे त्यांना सुद्धा कुठेतरी चाहूल लागलेले होते की सोन्याचा भाव घसरत चाललेला आहे। त्या अनुषंगाने सरासरी महाराष्ट्र राज्यामध्ये 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। म्हणजे जे दुसरं मुख्य कारण आहे ते म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे। तर बघा, या 2 कारणांपैकी जे पहिलं कारण होतं तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या आहेत। सोबतच जे दुसरं कारण होतं तर ते दुसरं कारण म्हणजे ग्राहकांनी आपलं सोनं मोडलेलं होतं, त्यामुळे सरासरी 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे आणि ते सोनं सध्याच्या स्थितीला बाजारामध्येच आहे। म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे। सोन्याचा भाव पुढील 4 दिवसांमध्ये थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे सोन्याची मागणी सध्याच्या स्थितीला कमी झालेली आहे। सध्याच्या स्थितीला जर तुम्ही सोनारांच्या दुकानामध्ये गेला तर त्या दुकानामध्ये तुम्हाला कुठेही गर्दी सुद्धा पाहायला मिळणार नाही, कारण या सोन्यांची मागणी कमी सुद्धा झालेली आहे। भरपूर ग्राहकांनी आपल्याकडे जेवढं पण सोनं होतं तेवढं सर्व सोनं मोडलेलं आहे, सर्व सोनं विकलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला कोणतेही ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक नाहीत, परंतु या पुढील 4 दिवसानंतर भरपूर ग्राहकांची इच्छा निर्माण होणार आहे, कारण 4 दिवसानंतर या सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयांवरती येणार आहे। सरासरी 1 लाख रुपयामध्ये 4 तोळे सोनं मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचे आहे। सोबतच सध्याच्या स्थितीला अमेरिका, चीन, युरोप यांसारख्या मोठमोठ्या देशांमध्ये या सोन्यांच्या खाण्यावरून भांडणं सुद्धा लागलेली आहे। बघा मित्रांनो, ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत आणि या खाणी सध्याच्या स्थितीला अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल तर यांची स्वतःची मालकी दाखवत आहे। म्हणजे या ज्या खाणी सापडलेल्या आहेत तर या खाणींवरती अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल यांसारखे मोठमोठे देश आपापली मालकी दाखवत आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीला प्रत्येक देशाकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे। कोणत्याही देशाला सोन्याची कमतरता भासत नाही, त्यामुळे सोन्याचे भाव कमी करून जेवढं पण सोनं जास्त झालेलं आहे तेवढं सोनं विकायचं आहे। त्या दृष्टिकोनातून हे सोनं कमी भावामध्ये विकलं जाणार आहे। 4 दिवसानंतर कमी भाव होईल, त्यानंतर पुढील 4 दिवसानंतर सोन्याचे भाव परत वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही नेमकं कोणत्या तारखेला सोने खरेदी करायचं आहे तुम्हाला अगदी झटक्यामध्ये सांगून टाकतो। परंतु मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या स्थितीला 5 कारणे सांगितली, तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी अजून 4 दिवस सुद्धा वाट पाहायची आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणत्या तारखेला 100% भाव कमीच होणार आहे। परंतु ग्राहकांनो, मित्रांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला पैसे सुद्धा तयार ठेवायचे आहेत। एका दिवसामध्ये या सोन्याचा भाव घसरणार आहे, त्याच दिवशी तुम्ही सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। ती तारीख सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत, कारण सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आज अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे की सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये थेट 25,000 रुपयांवरती येणार आहेत। बघा मित्रांनो, वर्षानुवर्षी सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या अंदाजांच्या मते, म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या मते की सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयांवरती
येणार आहेत। बघा रोज काही असे नागरिक आहेत, काही असे शास्त्रज्ञ आहेत की ते रोज सोन्यावरती अभ्यास सुद्धा करत असतात, त्यांना सुद्धा याचा अंदाज 100% येत असतो। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव हा घसरणार आहे या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव घसरण्याची 100% अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सोबतच वर्षानुवर्ष धंदा करणाऱ्या सोनारांनी सुद्धा आज अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। त्यांच्या मते पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचा भाव उतरणार आहेत। बघा अनुभवी सोनार आहेत, तर त्या अनुभवी सोनारांच्या मते सोन्याचा भाव उतरण्याची 5 कारणे आहेत। तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव उतरणार आहेत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असते, जर मागणी जास्त असेल तर सोन्याचे भाव वाढत असतात, परंतु सध्याच्या स्थितीला मागणी वाढलेली नाही, म्हणजे मागणीच नाही तर सोन्याला कसलीच मागणी आलेली नाही। त्यामुळे हे सोनं विकून टाकायचं आहे। त्यामुळे हे सोनं कमी रेटने सुद्धा मिळणार आहे, म्हणजेच खाणीमध्ये सापडलेलं सोनं सोबतच भरपूर ग्राहकांनी विकलेलं सोनं, तर हे सोनं मिळून टोटल 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मागील 10 दिवसांमध्ये मोडलं गेलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोनारांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे। बघा या अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी 2020 मध्ये अंदाज सुद्धा वर्तवलेला होता की सोन्याचा भाव पुढील 5 वर्षांमध्ये 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे, तर या 2025 मध्ये या सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत आलेला आहे। म्हणजेच या अनुभवी सोनारांच्या मते आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाईल आणि सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपये सुद्धा भाव आलेला आहे। परंतु याच अनुभवी सोनारांनी आणि याच अनुभवी अभ्यासकांनी आज परत एकदा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे की त्यांच्या मते पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव थेट 25,000 रुपयापर्यंत येणार आहे। म्हणजेच पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याची घसरण 100% होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल, जास्त प्रमाणामध्ये खरेदी करणार असाल, तर तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला तोट्यांना सुद्धा सहन करावं लागणार आहे। त्यामुळे अनुभवी सोनारांचा आणि अभ्यासकांचा अंदाज कधीच चुकीचा जात नाही, त्यामुळे सर्वांनी हा पुरावा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। बघा अनुभवी सोनार असतात, सोबतच रोजच्या रोज सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, तर यांचा अंदाज अचूक असतो, तर यांचा अंदाज कधी फेल जात नसतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींचा पुरावा घेणं गरजेचं आहे, म्हणजेच मनामध्ये कोणतीही शंका निर्माण सुद्धा करायची नाही। त्यामुळे जर तुम्हाला तोटा सहन करायचा नसेल तर तुम्ही सोने विकायचे आहे, जर तुम्हाला तोटे सहन करायचे असेल तर तुम्ही सोने सुद्धा ठेवायचे आहे। बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे भरपूर सोनं असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की सोन्याचे भाव घसरतील, तर तुम्ही ते सोनं विकून टाकायचं आहे। परंतु जर तुम्हाला स्वतःला अंदाज येत असेल की सोन्याचा भाव पुढील 4 दिवसांमध्ये वाढणार आहे, तर तुम्ही ते सोनं तशाच पद्धतीने ठेवायचं आहे। म्हणजेच तुम्ही मार्केटचा अभ्यास करायचा आहे, सोबतच स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःच्या रिस्कवरती ते सोनं सुद्धा राखून ठेवायचं आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या सोन्याचे भाव घसरल्यानंतर आमचा तोटा होईल का? बघा सोन्याचा भाव उतरल्यानंतर तुमचा तोटा 100% होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्कवरती सोने सुद्धा ठेवायचे आहे। परंतु जर तुम्ही सोने विकायचे असेल तर तुम्ही सोने सुद्धा विकायचे आहे। बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव उतरणार आहेत। बघा काही मिनिटांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या सोन्यांच्या खाणीपासून माहिती दिलेली आहे की सोन्याचे भाव उतरणार आहेत, कारण या सोन्यांच्या खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे आणि सोनं शुद्ध सोनं आहे। त्यामुळे ग्राहकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि सरकारला सुद्धा फायदा होणार आहे। परंतु ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या सोन्याचे भाव कशामुळे उतरणार आहेत। बघा नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 5 कारणे सांगितले आहेत। बघा पहिले कारण म्हणजे भरपूर महिलांनी अजून सोने खरेदी केलेले नाही, म्हणजे सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे भरपूर महिलांनी सोनेच खरेदी केलेले नव्हतं। म्हणजे या राजकारण्यांच्या मते की राज्यामधील सर्व महिलांना सोने सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही पुढील 4 दिवसानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। सोबतच जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला सण सुद्धा येत आहे, तर त्या सणांच्या निमित्ताने भरपूर राज्यामधील गरीब महिलांना सोने सुद्धा मिळत नाही। त्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांच्या माध्यमातून कमी रेटने सुद्धा
सोने मिळणार आहे। सोबतच तिसरं कारण म्हणजे सोन्याचा भाव कमी केल्याने बीजेपी पक्षाला फायदा सुद्धा होणार आहे। म्हणजे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर बीजेपी पक्षाला फायदा झालेला होता, त्याच पद्धतीने सोन्याचा भाव कमी होणार आहे। त्या अनुषंगाने सोने सुद्धा तुम्हाला स्वस्त मिळणार आहे आणि याचं क्रेडिट, याचा फायदा बीजेपी पक्षाला होणार आहे। सोबतच चौथं कारण म्हणजे सोन्याच्या खाणीमध्ये सापडलेलं सोनं शुद्ध सोनं नाही, त्यामुळे सोन्याचे भाव कमीच होणार आहे। बघा मित्रांनो, याच्यामध्ये 10 खाणी सापडलेले आहेत, तर त्या 10 खाणींमधील 5 खाणींमध्ये 24 कॅरेट 22 कॅरेट सोनं आहे, परंतु ज्या उर्वरित 5 खाणी आहेत तर त्याच्यामध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 18 कॅरेट 16 कॅरेट सोनं आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही अजून 4 दिवस वाट पाहायची आहे। 4 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त प्रमाणामध्ये चोळे सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच 1 लाख रुपयामध्ये सरासरी तुम्हाला 4 तोळे सोनं मिळणार आहे। सोबतच मित्रांनो, जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील ग्राहकांकडे भरपूर सोनं झालेलं आहे आणि ते सोनं विकत आहे, त्यामुळे सोन्याचा भाव कमीच होणार आहे। बघा, बाहेरील देशांमध्ये सोन्याची गरज भासणार नाही, बाहेरील देशांमधील नागरिकांकडे भरपूर सोनं आहे, त्यामुळे या सोन्याचा भाव कमी सुद्धा होणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लेमर सुद्धा देण्यात येत आहे। बघा, अनुभवी सोनार असतील किंवा सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतील तर यांच्यामध्ये सोन्याचा भाव कमी होईल, परंतु तुम्हाला जर सोनं मोडायचं असेल, विकायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायचं आहे, कारण हा पूर्णपणे अंदाज आहे। अशाच पद्धतीने कोणती गोष्ट घडेल अशा पद्धतीने कोणती माहिती देण्यात आलेली नाही। म्हणजे न्यूज चॅनल असतील, टीव्ही चॅनल असतील, त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सोन्याचा भाव 55,000 रुपयांवरती येईल अशा पद्धतीने अंदाज वर्तवलेला आहे। काही अंदाज अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये 40,000 रुपयापर्यंत येईल, काही अंदाज अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये 30,000 रुपयापर्यंत येईल, परंतु कोणाचा अंदाज खरा ठरेल याच्याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे। त्यामुळे सोने खरेदी करणार असाल, सोने विकणार असेल किंवा सोने मोडणार असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती आणि मार्केटचा अभ्यास करूनच या सर्व गोष्टी करायच्या आहेत। तर बघा, तुम्हाला सर्व माहिती सोन्याच्या संबंधित दिलेली आहे, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।